बाबा, आपण कित्येक वर्षापासून आपली मागणी आहे की कल्याण जिल्हा स्वतंत्र व्हावा. त्या बाबतीत कशा पद्धतीने असा म्हणजे पुढे कशा पद्धतीने रूपरेषा असतात? ठाणे जिल्ह्याची रूपरेषाच बदललेली आहे. ठाणे जिल्हा हा एवढा शहरी भाग वाढलेला आहे की आता त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा काही उर्वरित भाग हा किती आहे याचा शोध घेण्याची गरज लागलेली आहे. आणि ठाणे जिल्ह्यातल्या लोकसंख्येचा जर विचार करताना या जिल्ह्याचं विभाजन होणं ही काळाची गरज आहे. खरं म्हणजे गेल्या 12 वर्षापासून मी दरवेळेला अशासकीय ठराव, शासकीय ठराव लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारकडं प्रयत्न केले, त्याच्यावर समिती स्थापन केली होती. पिंगुळकर समितीने सुद्धा या जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशा प्रकारचा राज्य सरकारला अहवाल दिलेला आहे. या बाबतीमध्ये पुन्हा यावेळेला सुद्धा मी अशासकीय ठराव टाकला होता. तो योगायोगाने बोर्डावर आला नाही. पण मार्चच्या आर्थिक संकल्पानंतर जे बजेट होईल त्या बजेटला आपण लक्षवेधी करून याची मागणी ही कायमस्वरूपी होईल अशा प्रकारचा एक निर्णय घ्यावा आणि कल्याण जिल्हा स्वतंत्र व्हावा ही जी माझी मागणी. कल्याण केवळ कल्याण नाही तर कल्याणपासून शहापूर असेल, मुरबाड असेल, भिवंडी असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, ह्या सगळ्या तालुक्यांचा त्याच्यामध्ये समाविष्ट करावा. रायगड जिल्ह्याचा सुद्धा कर्जत तालुकासुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये जर घेतला तर उलट त्यांना अलिबागला हेडक्वार्टर खूप लांब पडते, त्यांना ठाणा रेल्वेने प्रवास करता येईल आणि सगळ्यात चांगला सोयीचा जिल्हा हा कल्याण होईल. यामुळं निश्चितपणे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सगळ्यात चांगला जिल्हा हा कल्याण जिल्हा होऊ शकतो आणि त्यासाठी आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे. निश्चित राज्य सरकार त्याचा चांगला विचार करेल.